नमस्कार मंडळी. आज मी नगर परिषद येथे आलो होतो. मला माहिती घ्यायची होती त्या संदर्भात, पण यांची काही समस्या आहे ते जाणून घेऊन नेमकी समस्या काय आहे म्हणून. आपलं नाव कसे? मी सुरेश किसनराव कुंभरे, श्यामादादा कोलम ब्रिगेड संस्थापक अध्यक्ष. आज उखंडापूर येथील गाव आहे, तो अंदर आहे आणि या अधिकारी लोकांना उखंडापूर म्हणजे माहितीच नाही. तिथं लोकसंख्या कंपल्सरी 200-250 लोकसंख्याची वस्ती आहे आणि कोलाम समाज आहे. यांना पिण्याचं पाणी पण नाही. ते बाटल कुठे आहे? असं कंडिशन आहे पाण्याचं. बघू शकता पिण्याच्या पाण्याची कंडिशन अशी आहे. हे बघा, गाळ गाळ. आम्ही मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांना निवेदन पण दिलेलं आहे, पण त्यांच्यात काही अजून तोडगा निघाले नाही. आणि यांना घरोघरी जलमिशन जी योजना आहे, ही योजना भेटायला पाहिजे, पण नळ योजनेचं कनेक्शन पण नाही आहे. आता साहेब भेटले नाही का? साहेबाला भेटायसाठी आलो तर साहेब नाही आहे. म्हणून म्हणून आता तुम्ही त्रासून घरी चालले हो, होते. घरी चाललंय तर तुम्ही अचानक भेटले आम्हाला. बाई बोलते. तुमचं काय म्हणणं आहे? आमचं हे म्हणणं आहे, आमच्या घरोघरी नळ यावे आणि आम्हाला पाणी द्यावे. हे पाणी जनावर पण पिऊ शकत नाही. हे पाणी आम्ही लोक पित आहोत. 21 तारखेला आम्ही निवेदन दिले, पण त्यांनी स्वीकार केलं नाही आहे आणि आमच्यापर्यंत पाणी काही आलेलं नाही आहे. आज जवळीक आमच्या घरापर्यंत पाणी नाही येत, तवरीक आम्ही काही घरी नाही जाणार. बघा, मुख्य अधिकारी साहेबांना माझी हात जोडून नम्र विनंती आहे, यांची जी समस्या आहे त्याकडे लक्ष द्यावं. वरिष्ठ अधिकारी, नगर अध्यक्ष, कलेक्टर साहेब, जिल्हाधिकारी साहेब, माननीय पालकमंत्री साहेब, माननीय आमदार, खासदार यांनी सुद्धा यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावं आणि तातडीने याची निकाली काढण्यात यावी, अशी माझी त्यांना हात जोडून नम्र विनंती. धन्यवाद. जोगाड मुळे बा माझं नाव गीता सुरेश सांगेकर. गावाचं नाव गडवा या गावामध्ये किती वर्षापासून राहत आहे? 25 वर्ष. 25 वर्षापासून. आमच्या गावात काही कोणता व्यवसाय नाही, काहीच नाही, काही सुविधा नाही. आज हे उखंडापोड म्हणून नगर परिषद मध्ये एरिया आहे हा. तर आज 25 वर्षापासून हा कोलाम समाज राहत आहे. तर यांना आजपर्यंत घरकुल तर नाही, पण ते सिमेंट रोड वगैरे नाही, सिमेंट रोड, चावडी गिवडी नाही, असं कोलाम समाजाचं असं दयनीय व्यवस्था आहे. तरी हे कोणते अधिकारी लक्ष देत नाही. त्याच्यासाठी आज हे लोक नगर परिषदमध्ये जाणार आहे. बंद का बस दिसते.